मागील 24 तासात तब्बल 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने शहर आणि परिसरात सीना नदीला पूर आलेला आहे। परिणामी नालेगाव, दातरंगे मळा, सताळकर मळा यांच्यासह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली। ते पाण्यात उतरून नागरिकांपर्यंत पोहोचले, त्यांच्या हाल अपेष्टा जाणून घेतल्या, आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं। यावेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू आणि आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवण्याचे निर्देश दिले। तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पाण्यात करंट जाण्याचा धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरक्षित करण्याचे आदेश दिले। पाहणी दरम्यान नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड, दिलदार सिंग बीर, गिरीश जाधव, मंदार मोले, राकेश बोगवट, प्रथमेश महिंदकर, ओम काले, शुभम मिरांडे, महेश शेलके, प्रथमेश महिंदरकर, अक्षय नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते। देवटाकळी तालुका शेवगाव येथे रविवारी सकाळी पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार लंके यांच्याकडून लष्कर प्रशासनाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरने मदत करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर लष्कर प्रशासनाने तात्काळ हेलिकॉप्टर पाठवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।